तृतीय सप्टेंबर 2025 राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून चौघांची नियुक्ती. कला, विज्ञान, कला, समाजसेवेतील प्रतिष्ठित तज्ञांसाठी राखीव असलेल्या 12 जागांच्या श्रेणी अंतर्गत राज्यसभेत 4 व्यक्तींना जुलै 2025 मध्ये नामनिर्देशित केले. नामनिर्देशित व्यक्ती: हर्षवर्धन श्रृंगला, माजी परराष्ट्र सचिव आणि 1984च्या बॅचचे IFS अधिकारी. त्यांनी अमेरिका, थायलंड, राजदूत आणि बांगलादेशमध्ये उच्चायुक्त म्हणून काम केले होते. त्यांनी हाऊडी मोदी कार्यक्रमात 2019 महत्वाची भूमिका बजावली होती. ते भारताच्या G20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक होते. उज्ज्वल निकम 26/11च्या मुंबई हल्ला आणि 1993 बॉम्बे बॉम्बस्फोट आणि खैरालजी हत्याकांड यासारख्या प्रमुख प्रकरणांमध्ये ते विशेष सरकारी वकील होते. हाय प्रोफाईल गुन्हेगारी खटले हाताळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मीनाक्षी जैन, त्या 30+ वर्षांहून अधिक काळ अध्यापन क्षेत्रात असणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या माजी प्राध्यापक आहेत. NCERT मध्ययुगीन इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाचे लेखन त्यांनी केले. ते इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ICHR च्या माजी सदस्य आणि इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च ICSSR ची संलग्न आहेत. भारतीय संस्कृती, धार्मिक ओळख, पर्यायी इतिहास लेखनातील योगदानासाठी त्या ओळखल्या जातात. त्या पद्मश्री 2020 पुरस्कार विजेत्या आहेत. C. सदानंदन मास्टर, ते केरळमधील माजी शिक्षक, स्तंभ लेखक, राजकीय नेते होते आहेत. 1994 मध्ये झालेल्या क्रूर राजकीय हल्ल्यातून ते वाचले होते, मात्र त्यांना शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आले. राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य: राज्यसभेत एकूण 245 सदस्य आहेत. घटनेच्या अनुच्छेद आर्टिकल 83 नुसार कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक सेवा क्षेत्रातील विशेष ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या 12 व्यक्तींना राष्ट्रपती राज्यसभेत नामनिर्देशित करतात. समाजातील असाधारण व्यक्तींना निवडणुकीच्या प्रक्रियेतून न जाता राज्यसभेत जागा मिळावी आणि त्यांना त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा संसदेत फायदा मिळावा या हेतूने ही नेमणूक केली जाते. नामनिर्देशित सदस्यांना निवडून आलेल्या संसद सदस्यांना उपलब्ध असलेले सर्व अधिकार, विशेषाधिकार आणि संरक्षणाचा लाभ मिळतो. ते इतर सदस्यांप्रमाणे सभागृहाच्या कामकाजात भाग घेतात. नामनिर्देशित सदस्यांना मात्र भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नसतो, मात्र त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असतो. राज्यघटनेच्या अनुच्छेद 99 च्या अनुसार नामनिर्देशित सदस्य म्हणून झाल्यापासून 6 महिन्याच्या आत कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकतात. ते कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकतात. अपंगांना मूलभूत तुरुंग सेवा नाकारणे म्हणजे मूलभूत हक्कांचे उल्लंघन. तुरुंगामध्ये अपंग कैद्यांना आवश्यक सुविधा नाकारणे हे त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे निर्णय सर्वोच्च न्यायालय एल. मुरुगनाथन विरुद्ध तमिळनाडू राज्य खटला 2025 मध्ये दिला. तुरुंगातील अपंग कैद्यांना सन्मान आणि काळजी मिळावी यासाठी अपंग व्यक्तीचा हक्क कायदा 2016 शी सुसंगत सुधारणांवरही सर्वोच्च न्यायालयाने भर दिला. सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख निर्देश: अपंग कैद्याची ओळख, सार्वत्रिक सुलभता, उपचारात्मक सुविधा, ऍक्सेस ऑडिट, तुरुंग अधिकाऱ्याचे प्रशिक्षण आणि संवेदनशीलता. सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख निर्देश काय होते? तर तुरुंग अधिकाऱ्यांनी प्रवेशावेळी अपंग कैद्याची त्वरित ओळख पटवावी, त्यांना त्यांची स्थिती आणि विशिष्ट गरजा जाहीर करण्याची परवानगी द्यावी. सार्वत्रिक सुलभता: नियम आणि आवश्यक तुरुंग माहिती ही ब्रेल, मोठ्या प्रिंट, सांकेतिक भाषा किंवा सरलीकृत भाषेत सारख्या सुलभ स्वरूपात प्रदान केली गेली पाहिजे, ज्यामुळे सार्वत्रिक सुलभता सुनिश्चित होईल. सार्वत्रिक सुलभता सुनिश्चित करण्यासाठी तुरुंगामध्ये व्हीलचेअर, अनुकूल जागा, सुलभ शौचालय आणि रॅम्प असणे आवश्यक आहे. उपचारात्मक सुविधा: सर्व तुरुंगांमध्ये फिजिओथेरपी, मानसोपचार आणि इतर आवश्यक उपचारात्मक सेवांसाठी समर्पित जागा असणे आवश्यक आहे.
समाज कल्याण विभाग, अपंग व्यक्तींच्या कल्याण विभागाचे अधिकारी, प्रमाणित प्रवेश ऑडिटर्स यांचा समावेश असलेल्या तज्ञ समितीने तमिळनाडूमधील सर्व तुरुंगाचे राज्यस्तरीय प्रवेश ऑडिट 6 महिन्यांच्या आत पूर्ण केले पाहिजे. तुरुंग कर्मचाऱ्यांनी दयाळू आणि माहितीपूर्ण दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी अपंग कैद्यांच्या गरजांबद्दल प्रशिक्षण आणि संवेदनशीलता घेतली पाहिजे. अपंग व्यक्तींचे हक्क कायदा 2016. 2007 मध्ये भारताने मंजूर केलेल्या अपंग व्यक्तीच्या हक्कांवरील संयुक्त राष्ट्राच्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी अपंग व्यक्तींचे हक्क कायदा 2016 19 एप्रिल 2017 रोजी लागू करण्यात आला. त्याने पूर्वीच्या अपंग व्यक्ती कायदा 1995 ची जागा घेतली. 2011च्या जनगणनेनुसार 2,68,00,000 अपंग व्यक्ती आहेत. ते एकूण लोकसंख्येच्या 2.21% आहेत. कायद्यातील ठळक तरतुदी: अपंगत्वाची विस्तारित व्याख्या, अधिकार आणि हक्क, सार्वजनिक इमारतीचे आदेश. अपंगत्वाचे प्रकार 7 वरून 21 पर्यंत वाढवण्यात आले आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदाच ऍसिड हल्ल्याचे बळी, हिमोफिलिया, सिकल सेल ॲनिमिया सारखे रक्तरोग यांचा समावेश करण्यात आला आहे. अपंग व्यक्तीसाठी समान हक्क सुनिश्चित करण्यासाठी योग्य सरकारे जबाबदार आहेत. बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी उच्च समर्थनाची आवश्यकता असलेल्या अतिरिक्त फायदे देखील सरकारने प्रदान करते, ज्यामध्ये उच्च शिक्षणात किमान 5%, सरकारी नोकऱ्यांमध्ये 4% आणि जमीन वाटपात 5% आरक्षण समाविष्ट आहे. सार्वजनिक इमारतींसाठीचे आदेश. अपंग व्यक्ती हक्क नियम 2017 नुसार केंद्र सरकारने सार्वजनिक इमारती, वाहतूक आणि ICT पायाभूत सुविधांमध्ये अपंग व्यक्तीसाठी प्रवेश योग्यता मानके निश्चित करणे आवश्यक आहे. जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा राज्यघटनेच्या अनुच्छेद 67A नुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. VV गिरी आणि R वेंकटरमण यांच्यानंतर ते भारताच्या इतिहासातील तिसरे उपराष्ट्रपती आहेत ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडले. 17वी उपराष्ट्रपती निवडणूक 2025. भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 1 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. ही निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. 17व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेज मध्ये राज्यसभेचे 233 सदस्य, राज्यसभेचे 12 निर्देशित सदस्य, लोकसभेचे 543 निर्वाचित सदस्य यांचा समावेश आहे. इलेक्टोरल कॉलेजमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे एकूण 788 सदस्य असतात. सर्व इलेक्टोरल संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य असल्याने प्रत्येक संसद सदस्यांना मताचे मूल्य फक्त 1 आहे असेल. CP राधाकृष्णन. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी NDA कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. उपराष्ट्रपती पदाची संधी मिळणारे CP राधाकृष्णन हे राज्याचे दुसरे राज्यपाल आहेत. यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल शंकरदयाळ शर्मा यांची 1987 मध्ये उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. उभयतांमध्ये योगायोग असा की दोघांची आधीची उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याने या पदावर निवड झाली होती. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 31 जुलै 2024 मध्ये नियुक्ती झाली होती. ते महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल ठरले. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते. आपल्या राज्यपाल पदाच्या कालावधीत त्यांनी तेलंगणा राज्यपाल आणि पुदुचेरी नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूर, तामिळनाडू येथे झाला. त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली आहे. ते कोइंबतूर मधून दोनदा लोकसभेवर निवडून गेले. ते 4 दशकापासून तामिळनाडूचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहे. उत्तम क्रीडापटू असलेले राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन होते.
ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांची रुची आहे. माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म 8 जुलै 1946 रोजी आंध्र प्रदेशमधील, आता तेलंगणा मधील अकुला मैलाराम येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवात शिक्षण हैदराबादमधून घेतले आणि उस्मानिया विद्यापीठातून LLB केले. त्यांनी हैदराबाद येथे वकील म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1988 ते 1990 या दरम्यान आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. 1995 मध्ये सुदर्शन रेड्डी हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यानंतर डिसेंबर 2005 मध्ये त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. 12 जानेवारी 2007 ते 8 जुलै 2011 दरम्यान ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले. निवृत्तीनंतर 2013 मध्ये रेड्डी यांनी गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला. मात्र 7 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला. त्याशिवाय त्यांनी तेलंगणामध्ये जात सर्वेक्षण समितीचे नेतृत्व केले. जगदीप धनखड यांच्याविषयी जुलै 2022 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने NDA जगदीप धनखड यांना भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते. ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीच्या मार्गारेट अल्वा यांच्यावर विजय मिळवला. किसान पुत्र म्हणून ओळखले जाणारे धनखड यांनी देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. धनखड यांनी 1989 मध्ये राजस्थान बार काउन्सिल मध्ये वकील म्हणून नाव नोंदणी केली होती. 1990 मध्ये राजस्थानच्या उच्च न्यायालयाकडून त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले गेले. त्यांनी यापूर्वी राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशन आणि जयपूरचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. जनता दलाचे प्रतिनिधी 1989 ते 91च्या निवडणुकीत ते राजस्थानमधील झुंझुनू मतदारसंघातून 9व्या लोकसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात 1990-91 पर्यंत ते संसदीय कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून काम केले. नंतर 1993च्या विधानसभा निवडणुकीत ते राजस्थानमधील किशनगड मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. जगदीप धनखड यांनी जुलै 2019 ते जुलै 2022 पर्यंत पश्चिम बंगालचे 27वे राज्यपाल म्हणून काम केले. पश्चिम बंगालचे राज्यपाल होण्यापूर्वी ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. भारताचे उपराष्ट्रपतींनी मध्यावधी राजीनामा दिल्यास घटनात्मक तरतुदी. राजीनामा राज्यघटनेच्या अनुच्छेद 67 नुसार उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा सुपूर्द करतात. राजीनामा सादर केल्यानंतर लगेच प्रभावी होतो. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून देखील काम करत असल्याने राजीनामा संसदीय नेतृत्वात तात्पुरती पोकळी निर्माण करतो. राज्यघटनेत कार्यवाहक उपराष्ट्रपतीची तरतूद नाही. राज्यघटनेमध्ये कार्यवाहक उपराष्ट्रपतीची तरतूद नाही. तथापि उपराष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे उपसभापती त्यांच्या कामकाजाचे अध्यक्षस्थान भूषवतात. रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक. पुढील उपराष्ट्रपतीची निवडणूक मावळत्या उपराष्ट्रपतीच्या कार्यकाळाच्या समाप्तीपासून 60 दिवसाच्या आत होणे आवश्यक आहे. तथापि मध्यावधीत राजीनाम्याच्या बाबतीत राष्ट्रपतीच्या विपरीत जिथे रिक्त जागा 6 महिन्याच्या आत भरली पाहिजे, नवीन उपराष्ट्रपती निवडण्यासाठी कोणताही निश्चित कालावधी नाही. एकमेव अट म्हणजे उपराष्ट्रपती निवडणूक शक्य तितक्या लवकर ॲज सून ॲज पॉसिबल व्हावी. नवीन उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ. नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींना पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ मिळतो. उपराष्ट्रपती हे भारतातील द्वितीय सर्वोच्च घटनात्मक पद आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद 63 ते 71 उपराष्ट्रपतीशी संबंधित आहे. निवडणूक. राज्यघटनेच्या अनुच्छेद 324 राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम 1974 नुसार उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संचालनाची देखरेख, दिशा आणि निहित करण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगावर आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 66 नुसार उपराष्ट्रपती निर्वाचन मंडळाद्वारे इलेक्टोरल कॉलेज अप्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीने निवडला जातो. उपराष्ट्रपतीची नेमणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने, एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार, गुप्त मतदान पद्धतीने
केली जाते. इलेक्टोरल कॉलेजमध्ये राज्यसभे निवडून आलेले सदस्य, नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे निवडून आलेले सदस्य एवढे असते. पात्रता: तो भारताचा नागरिक असावा, वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी, राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, केंद्रावर कोणत्याही राज्य सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरण किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या अंतर्गत लाभाचे कोणतेही पद धारण करू. उपराष्ट्रपती पदाच्या नामांकनासाठी 20 मतदारांनी नाव सुचवले पाहिजे आणि 20 मतदारांनी त्याला अनुमोदन दिले पाहिजे. उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल आणि राजीनामा: उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पदग्रहण केल्यापासून 5 वर्षाचा असतो. तो पदाच्या पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतो. तो कितीही वेळा निवडून येऊ शकतो. राष्ट्रपती किंवा त्यांच्या वतीने नियुक्त केलेली व्यक्ती उपराष्ट्रपतीला शपथ देते. उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊन पद सोडू शकतात. कार्यकाळ पूर्ण होण्याआधी उपराष्ट्रपतीला पदावरून काढता येते. गृहातील एकूण सदस्य संख्येच्या प्रभावी सदस्य संख्येच्या म्हणजे रिक्त पदे वजा एकूण सदस्य संख्या 50% पेक्षा जास्त राज्यसभेने ठराव करून लोकसभेची साध्या बहुमताने सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या 50% पेक्षा जास्त सदस्यांच्या बहुमताने सहमती घेऊन त्याला पदावरून हटवता येते. त्याकरिता औपचारिक महाभियोगाची गरज नाही. उपराष्ट्रपती हा राज्यसेवेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. राष्ट्रपतीच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती त्यांचा कार्यभार सांभाळतात. प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहताना किंवा राष्ट्रपतीचे काम करताना उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्षपदाची कामे करीत नाही. प्रभारी म्हणून काम पाहताना किंवा राष्ट्रपतीचे काम करताना उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष पदाची कामे करत नाही. न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्यासाठी 146 खासदारांची स्वाक्षरी केलेला प्रस्ताव लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी स्वीकारला. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी 3 सदस्यीय समितीची घोषणा केली. 3 सदस्यांच्या समितीचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मनिंदर मोहन आणि वरिष्ठ वकील बी आचार्य यांचा समावेश आहे. पार्श्वभूमी: मार्च 2025 मध्ये दिल्लीतील न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी आग लागली तेव्हा रोख रकमेचे ढिगारे सापडले. या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात स्थलांतरित केले. त्यांच्याकडून सर्व न्यायालयीन कामकाजही काढून घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने एक अंतर्गत चौकशी देखील स्थापन केली. 55 साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर समितीला आरोपांमध्ये पुरेसे तथ्य आढळले. समितीच्या अहवालानंतर तत्कालीन सरन्यायाधीशांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना काढून टाकण्याची शिफारस केली. भारतातील न्यायाधीशांसाठी महाभियोग प्रक्रिया: भारतीय संविधानात न्यायाधीशांसाठी महाभियोग इम्पीचमेंट हा शब्द थेट वापरला गेलेला नाही, तर तो सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना गैरवर्तन किंवा अक्षमतेसाठी काढून टाकण्याच्या औपचारिक प्रक्रियेसाठी सामान्यपणे वापरला जातो. राजकीय हस्तक्षेप न होता न्यायालयीन अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ही प्रक्रिया आहे. भारतीय संविधानाचा अनुच्छेद 124(4) आणि न्यायाधीश चौकशी कायदा 1968, जजेस इन्क्वायरी ऍक्ट 1968 ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठीची चौकट प्रदान करतात. अनुच्छेद 218 या तरतुदी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना लागू करतात. सर्वोच्च न्यायालयाला 124(4) आणि 218 हायकोर्टसाठी. न्यायाधीशांना क्रूड मिसबिहेवियर, गंभीर नैतिक आणि व्यावसायिक गैरवर्तन, अक्षमता, इनकॅपॅसिटी, मानसिक कारणांमुळे कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता यासाठी काढून टाकले जाऊ शकते. महाभियोग प्रक्रिया: प्रस्ताव सुरू करणे: लोकसभा आणि राज्यसभेत महाभियोग प्रस्ताव मांडता येतो. लोकसभेत किमान 100 खासदारांचा किंवा राज्यसभेत 50 खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. राज्यसभा सभापती किंवा लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारल्यास हा प्रस्ताव पुढे जाऊ शकतो. चौकशी समिती: न्यायाधीश चौकशी कायदा 1968 अंतर्गत 3 सदस्यांची समिती स्थापन केली जाते. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश,
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि प्रख्यात कायदे तज्ज्ञ यांचा समावेश असतो. ही समिती तथ्यशोधक मंडळाप्रमाणे काम करते आणि आरोपांची अर्धन्यायिक चौकशी करते. समिती अहवाल आणि संसदीय चर्चा. समिती आपले निष्कर्ष प्रस्ताव सुरू करणाऱ्या सभागृहात सादर करते. जर न्यायाधीश दोषी आढळला तर दोन्ही सभागृहांमध्ये या प्रकरणावर चर्चा केली जाते. न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एका सत्रादरम्यान विशेष बहुमत स्पेशल मेजॉरिटी आवश्यक असते. याचा अर्थ असा की प्रस्ताव पूर्ण बहुमताने एकूण सदस्य संख्येच्या 50% पेक्षा जास्त किंवा उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या किंवा 2/3 सदस्यांनी मंजूर केला पाहिजे. राष्ट्रपतीची मान्यता. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या प्रस्तावाच्या आधारे राष्ट्रपतीच्या आदेशानेच न्यायाधीशांना काढून टाकता येते. महाभियोग प्रक्रियेतील समस्या. जर एखाद्या न्यायाधीशाने कारवाई दरम्यान राजीनामा दिला तर ही प्रक्रिया सहसा अचानक संपते, ज्यामुळे संपूर्ण जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. स्वातंत्र्यानंतर भारतातील कोणत्याही न्यायाधीशावर महाभियोग यशस्वीरित्या चालवण्यात आलेला नाही. राजकीय वाटाघाटी आणि बदलत्या युतीसह मतदानाच्या कडक मर्यादांमुळे ही प्रक्रिया दुर्मिळ आणि पूर्ण करणे कठीण होते. भारतातील उल्लेखनीय महाभियोग प्रयत्न. न्यायाधीश व्ही. रामास्वामी 1993 ते महाभियोगाला सामोरे जाणारे पहिले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ठरले. समितीने त्यांना नदीचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवले होते, परंतु त्यांच्या विरोधातील प्रस्ताव लोकसभेत अयशस्वी ठरला. न्यायाधीश सौमित्र सेन 2011. कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सेन यांच्यावर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप होता. त्यांच्या विरोधात महाभियोग राज्यसभेने मंजूर केला होता, परंतु लोकसभेत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. सुशासन पद्धतीवरील राष्ट्रीय परिषद. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग आणि ओडिशा सरकार यांनी संयुक्तपणे नॅशनल कॉन्फरन्स ऑन गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस ओडिशामधील भुवनेश्वर येथे आयोजित केली. परिषदेची संकल्पना गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस. नाविन्यपूर्व डिजिटल साधने. परिषदेत केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली, सेंट्रलाइज पब्लिक ग्रीव्हन्स अँड रिड्रेसल अँड मॉनिटरिंग सिस्टीम आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्रमाण या नाविन्यपूर्व प्रशासनासाठीच्या जागतिक दर्जाच्या मॉडेल्सवर प्रकाश टाकण्यात आला. सार्वजनिक सेवा वितरणाशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी नागरिकांसाठी हा 24 तास 7 दिवस ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाअंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग द्वारे सुरू केलेला हा प्लॅटफॉर्म सर्व केंद्रीय मंत्रालय आणि राज्य विभागांना जोडतो. जर तक्रारीनंतरचा प्रतिसाद असमाधानकारक असेल तर हा प्लॅटफॉर्म अपील करण्यास देखील अनुमती देतो. तथापि ते माहिती अधिकार प्रश्न, न्यायालयीन प्रकरणे, धार्मिक मुद्दे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधित तक्रारी वगळते. जीवन प्रमाण हे एक बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा आहे जी पेन्शन धारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे सोपे करण्यासाठी 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. प्रत्यक्ष हजर राहण्याऐवजी पेन्शन धारक आता मोबाईल ऍप आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे त्यांची ओळख डिजिटल पद्धतीने पडताळू शकतात. यामुळे फसवणूक कमी करताना निवृत्ती वेतन वितरण चालू राहते याची खात्री होते. ही सेवा केंद्र, राज्य आणि इतर सरकारी पेन्शन धारकांसाठी उपलब्ध आहे. सरकारद्वारे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीला वैधानिक दर्जा. भारत सरकारने सुधारित आपत्ती व्यवस्थापन कायदा 2025 अंतर्गत नॅशनल क्रायसिस मॅनेजमेंट कमिटी NCMC वैधानिक दर्जा प्रदान केला आहे. ही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद समन्वयासाठी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था बनली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 8(2) अंतर्गत गृह मंत्रालयाने औपचारिकपणे NCMC ची स्थापना केली. पूर्वी ती औपचारिक वैधानिक पाठिंब्याशिवाय अस्तित्वात होती. NCMC चे नेतृत्व कॅबिनेट सचिव करतात. त्यांच्या सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, संरक्षण सचिव, कॅबिनेट सचिवालयाचे सचिव, समन्वय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे NDMA चे प्रमुख यांचा समावेश आहे. NCMC चे अध्यक्ष संकटाच्या स्वरूपावर आधारित केंद्र, राज्य सरकारे किंवा कोणत्याही संस्थेतील तज्ज्ञ किंवा अधिकारी नियुक्त करू शकतात. NCMC चे प्रमुख कार्य देशाच्या आपत्ती तयारीचे मूल्यांकन करते.
ती मजबूत करण्यासाठी निर्देश जारी करते. ती केंद्र आणि राज्य सरकारे, एनडीएमए आणि इतर एजन्सीच्या प्रतिसाद प्रयत्नांचे समन्वय आणि देखरेख करते, ज्यामुळे देशभरात सुरळीत आणि एकात्मिक आपत्ती व्यवस्थापन सुनिश्चित होते. वीर परिवार सहाय्य योजना. नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी नालसा जुलै 2025 मध्ये जम्मू काश्मीर मधील श्रीनगर वीर परिवार सहाय्य योजना 2025 चा शुभारंभ केला. सैनिक, माजी सैनिक, त्यांच्या अवलंबितांना समर्पित ही एक देशव्यापी कायदेशीर मदत योजना आहे. सैन्य आणि लष्करी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या अद्वितीय सेवा संबंधित अडचणी ओळखून मोफत कायदेशीर मदत, सल्ला आणि समर्थन प्रदान करते. ही योजना लोक अदालत आणि ऑनलाईन मध्यस्थीद्वारे ऑनलाईन अर्ज दाखल करणे, व्हिडिओ सल्ला मसलत आणि वाद निराकरण करण्यास सक्षम करेल. ही योजना सर्व भारतीय राज्यांमध्ये सर्व समावेश राष्ट्रीय व्याप्ती सुनिश्चित करण्यासाठी डिझाईन केली आहे. ती संविधानाच्या कलम 39A मध्ये रुजलेली आहे, ज्यामुळे समान न्याय आणि कायदेशीर मदत सुनिश्चित होते. नालसा ही संस्था जिल्हा आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर मदत क्लिनिक स्थापन करेल. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण नालसा 1995 मध्ये कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे, स्टॅट्युटरी बॉडी. ते कायद्याच्या कलम 12 नुसार महिला, बालके, अनुसूचित जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग, औद्योगिक कामगार, अपंग व्यक्ती, ट्रान्सजेंडर व्यक्ती यासारख्या पात्र गटांसाठी कायदेशीर सेवा सुनिश्चित करून कायदेशीर मदत कार्यक्रमांचे निरीक्षण आणि मूल्यांकन करते. स्तरीय रचना. तालुका न्यायालयांपासून सर्वोच्च न्यायालयांपर्यंत सर्व स्तरांवर कायदेशीर सेवा संस्था स्थापन करण्यात आला आहे. राज्याची भाषिक पुनर्रचना. देशात अलीकडेच भाषिक राजकारणावरून वातावरण तापलेले असताना तामिळनाडूचे राज्यपाल R.N. रवी यांनी राज्याच्या भाषिक विभाजनावर टीका केली आहे आणि एक नवीन वाद निर्माण केला आहे. भारतातील राज्यांच्या पुनर्रचनेची पार्श्वभूमी. प्रारंभिक राज्य वर्गीकरण. स्वातंत्र्याच्या वेळी भारताला वसाहतकालीन सीमांचा वारसा मिळाला, ज्यामध्ये फारशी सुसंगतता नव्हती. 1950 च्या संविधानाने 4 प्रकारचे राज्यांचे प्रकार केले. भाग अ मध्ये ब्रिटिश प्रांत, भाग ब मध्ये संस्थानी राज्य, क मध्ये लहान आणि मुख्य आयुक्तांचे प्रांत आणि ड मध्ये अंदमान निकोबार. या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे लवकरच अधिक तर्कसंगत पुनर्रचनेच्या मागण्या सुरू झाल्या. भाषिक राज्यांची मागणी. भाषा आणि सांस्कृतिक ओळखीवर आधारित राज्यांची मागणी विशेषतः दक्षिण भारतात वाढली. 1952 मध्ये श्री पोट्टी श्रीरामुलू यांच्या निधनामुळे 1953 मध्ये मद्रास मध्ये वेगळे झालेले पहिले भाषिक राज्य म्हणून आंध्र राज्य निर्माण झाले. सरकारी प्रतिसाद. वाढत्या मागण्या हाताळण्यासाठी भारताने विविध आयोग आणि समित्या नियुक्त केल्या. भाषिक प्रांत आयोग. दर आयोग 1948 राज्यांसाठी भाषेला आधार म्हणून नाकारले. JVP समिती. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या समिती 1949 यांचा समावेश असलेल्या समितीने विघटनाच्या भीतीमुळे भाषिक पुनर्रचनेचा विरुद्ध इशारा दिला. त्यात राष्ट्रीय एकता आणि सुरक्षिततेला प्राधान्य होते. राज्य पुनर्रचना आयोग. फाजल अली आयोग 1953. फक्त फाजल अली अध्यक्ष आणि HN कुंजरू आणि KM पानिकर सदस्य असणाऱ्या या आयोगाने 1955 मध्ये आपला अहवाल सादर केला. आयोगाने भाषा हा एक महत्वाचा घटक म्हणून स्वीकारला, परंतु भाषा एक राज्य ही संकल्पना नाकारली. आयोगाने एकता, सुरक्षा आणि प्रशासकीय, आर्थिक आणि वित्तीय बाबींचे महत्व अधोरेखित केले. राज्य पुनर्रचना कायदा 1956. फाजल अली आयोगाच्या शिफारशींवर आधारित 1956 चा राज्य पुनर्रचना कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे भारताचे 14 राज्ये 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्गठन झाले. जुने भाग अ व ड यांचे वर्गीकरण रद्द करण्यात आले. नंतर प्रादेशिक ओळख, मागण्या आणि चांगल्या प्रशासकीय कार्यक्षमता, आर्थिक विकास आणि संसाधन नियंत्रणाच्या गरजेमुळे अनेक भारतीय राज्ये निर्माण करण्यात आली. राज्यांच्या भाषिक पुनर्रचनेच्या बाजूने युक्तिवाद. संघ राज्यात सांस्कृतिक समतोल. भाषिक पुनर्रचनेने भारतातील विशाल सांस्कृतिक भाषिक विविधतेचा आदर केला. प्रादेशिक आकांक्षा घटनात्मक चौकटीत समकलित करण्यास मदत केली.
अलिप्ततावादी प्रवृत्तीला खोडून काढले. भाषिक बहुलवादाने अलिप्ततावादी प्रवृत्तींना आळा घालण्यास मदत केली. भाषिक पुनर्रचनेने भारतीय संघराज्यात वांशिक अभिव्यक्तीसाठी एक सुरक्षा सेफ्टी वॉल प्रदान केली. द्वितीय सेकंड ARC स्थानिक प्रशासन आणि धोरणात्मक संप्रेषणास मदत करणारी भाषिक एकरूपता ओळखली. भाषिक एकरूपतेमुळे प्रादेशिक भाषेत शिक्षण, न्यायव्यवस्था आणि नोकरशाही सुलभ झाली. राजकीय प्रतिनिधित्व आणि सक्षमीकरण. राष्ट्रीय राजकारणात सक्रियपणे सहभागी होणाऱ्या मजबूत प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. लोकशाही विकेंद्रीकरण आणि निवडणूक सहभाग मजबूत केला. विविधतेतून एकता. राष्ट्रीय एकात्मतेला धोका न पोहोचवताना राज्यांनी त्यांची भाषा आणि संस्कृती साजरी करण्याची परवानगी देऊन विविधतेत एकता हे तत्व कायम ठेवण्यात आले. राज्यांच्या भाषिक पुनर्रचनेच्या विरोधात युक्तिवाद. प्रादेशिकता आणि भाषिक अराजकतेचा उदय. भाषिक ओळखीवर अतिरेकी भार दिल्याने काही राज्यांमध्ये भाषिक अल्पसंख्याकांना दुय्यम नागरिकांसारखी वागणूक मिळते. यामुळे बहुसंख्यवादाचा धोका वाढतो, जिथे प्रबळ भाषिक गट अल्पसंख्याकांच्या आवाजांना दडपतात. प्रादेशिक राजकीय पक्षांद्वारे भाषिक ओळखीचे राजकारण केल्याने अनेकदा स्वतंत्र राज्यांच्या मागण्या वाढतात. राजकीय फायद्यासाठी आणि स्थानिक समुदायांच्या भावनांचे भांडवल केले जाते. आंतरराज्यीय तणाव आणि सीमावाद. महाराष्ट्र, कर्नाटकासारखी राज्ये भाषिक दाव्यांमध्ये रुजलेल्या उदाहरणार्थ बेळगाव मुद्दा वाद घालत राहतात. प्रशासकीय भार. नवीन भाषिक आणि ओळख आधारित राज्यांच्या तुळुनाडू, विदर्भ सततच्या मागण्यांमुळे प्रशासन आणि राष्ट्रीय सहमतीवर ताण येतो. राष्ट्रीय ओळख कमकुवत होणे. प्रादेशिक ओळखीला विशेषाधिकार दिल्याने संपूर्ण भारतीय राष्ट्रवादाची भावना कमकुवत होऊ शकते, विशेषतः जेव्हा राज्याचे हित राष्ट्रीय प्राधान्यावर वर्चस्व गाजवते. 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख घोषणा. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2047 पर्यंत देशाला विकसित दर्जाकडे नेण्यासाठी प्रमुख उपक्रमांची घोषणा केली. पंतप्रधान विकसित भारत योजना 2 वर्षात 3.5 कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट या योजनेचे आहे. नवीन रोजगार असलेल्या युवकांना 15,000 रुपये मदत म्हणून मिळतील, ज्यामुळे सुमारे 3 कोटी व्यक्तींना फायदा होईल. हे स्वतंत्र भारत ते समृद्ध भारत पर्यंतचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मिशन सुदर्शन चक्र 2035 पर्यंत सामरिक आणि नागरी स्थळांचे संरक्षण करण्यासाठी स्वदेशी आर्यन डोम सारखी हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये शत्रूंच्या हल्ल्यांना रोखण्याची आणि प्रत्युत्तर देण्याची क्षमता असेल. सेमीकंडक्टर 2025च्या अखेरीस भारत आपल्या पहिल्या मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिपचे अनावरण करणार आहे. राष्ट्रीय खोल पाण्यातील शोध मोहीम. समुद्र मंथन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नियोजित मोहिमेचे उद्दिष्ट मिशन मोड मध्ये ऑफशोर तेल, वायू आणि खनिजे संसाधनाचा शोध घेणे आहे. जीएसटी आणि टास्क फोर्स सुधारणा. जीएसटी सुधारणा ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू केल्या जातील, ज्यामध्ये आवश्यक वस्तूंवरील कर कमी केले जातील आणि MSME आणि ग्राहकांना दिलासा मिळेल. 2047 पर्यंत $10 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी एक समर्पित सुधारणा कार्यदल आर्थिक वाढ करेल, लाल फिती कमी करेल आणि प्रशासनाचे आधुनिकीकरण करेल. उच्च शक्तियुक्त लोकसंख्याशास्त्र अभियान. सीमावर्ती भागात बेकायदेशीर स्थलांतरातून होणारे लोकशास्त्रीय असंतुलन दूर करणे, राष्ट्रीय सुरक्षा, एकता आणि नागरिकांचे हक्क सुनिश्चित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. अणुऊर्जा विस्तार. भारत 2047 पर्यंत अणुऊर्जा क्षमता 10 पट वाढवण्याची योजना आखत आहे. सध्या 10 नवीन अणुभट्ट्या विकसित केल्या जात आहेत. स्वच्छ ऊर्जा लक्ष्य साध्य. भारताने जीवाश्म नसलेल्या पदार्थापासून 50% वीज क्षमतेचे उद्दिष्ट 2030च्या अंतिम मुदतीच्या 5 वर्षे आधी पूर्ण केले. कर्तव्य भवन 3 चे उद्घाटन. पंतप्रधान मोदी यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी नवदिल्लीत कर्तव्य भवन 3 चे उद्घाटन केले. कॉमन सेंट्रल सेक्रेटरी CCS अंतर्गत नियोजित 10 इमारतींपैकी पहिली इमारत आहे. सर्व मंत्रालय एकाच संकुलात आणून समन्वय व कार्यक्षमता वाढवणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. कर्तव्य भवन 3 हे गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय, MSME मंत्रालय, DOPT मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच प्रधान वैज्ञानिक सल्लागारांचे कार्यालय स्थलांतरित होणार आहे.
कर्तव्य भवन 3 मध्ये प्लिंथ क्षेत्र 1.5 लाख चौरस मीटर आहे. बेसमेंट क्षेत्र 40,000 चौरस मीटर आहे. पार्किंग लॉट मध्ये 600 कार सामावून घेता येतील. तर कर्तव्य 3 भवन मध्ये एक पाळणाघर, एक योगा रूम, एक मेडिकल रूम, एक कॅफे, एक स्वयंपाकघर आणि बहुउद्देशीय हॉल आहे. यात 24 मुख्य कॉन्फरन्स रूम आहेत, पण त्यात प्रत्येकी 45 लोक बसू शकतात. 26 लहान कॉन्फरन्स रूम आहेत, त्यात प्रत्येकी 25 लोक बसू शकतात. आणि 67 बैठक कक्ष आहेत त्या आणि 27 लिफ्ट आहेत. सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्प, सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, कॉमन सेंट्रल सचिव CCS चा भाग म्हणून 10 इमारती बांधण्याची गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाची योजना आहे. सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सरकारने आधीच एक नवीन संसद भवन आणि उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह बांधले आहे. विजय चौक ते इंडिया गेट पर्यंत पसरलेल्या कर्तव्य पथाचा पुनर्विकास केला आहे. कॉमन सेंट्रल सचिवालय व्यतिरिक्त सरकार एक एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह देखील बांधणार आहे, ज्यामध्ये एक नवीन पंतप्रधान कार्यालय, PMO, कॅबिनेट सचिवालय, इंडिया हाऊस आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय असेल. एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्हच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत एक नवीन पंतप्रधान निवासस्थान बांधले जाईल. पोलावरम बनकाचेर्ला प्रकल्पवाद, प्रस्तावित पोलावरम बनकाचेर्ला लिंक प्रकल्प आणि इतर कृष्णा गोदावरी वाटपाच्या प्रश्नांवर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यातील संघर्ष सोडवण्यासाठी 2 उच्चस्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. अमरावती येथील कृष्णा नदी व्यवस्थापन मंडळाची स्थापना केली जाणार आहे, तर गोदावरी नदी व्यवस्थापन मंडळाचे मुख्यालय हैदराबाद येथे असेल. या दोन्ही समित्यांचे तांत्रिक अधिकारी केंद्रीय अधिकारी आणि दोन्ही राज्यांचे अधिकारी असतील. पोलावरम बनकाचेर्ला जोडणी प्रकल्प, दुष्काळग्रस्त रायलसीमा प्रदेशातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी गोदावरी नदीचे 200 TMC अतिरिक्त पूर पाणी कृष्णा आणि पेन्ना नदीच्या खोऱ्यात वळवण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प सिंचन वाढवेल, पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करेल आणि दक्षिण आंध्र प्रदेशात शेती शाश्वतता वाढवेल, जल सुरक्षा आणि उपजीविका सुधारेल. काकोरी ट्रेन कारवाईची 100 वर्षे. 9 ऑगस्ट 1925 रोजी भारतीय क्रांतिकारकांनी शहाजहापूर ते लखनौ क्रमांक 8 डाऊन ट्रेनवर काकोरी ट्रेन कारवाई लूट केली होती. या कारवाईचा उद्देश स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटिश सरकारचा निधी जप्त करणे होता. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी, केशव चक्रवर्ती, मुकुंदीलाल, बनवारीलाल आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी ही कारवाई केलेली होती. काकोरी दरोड्यानंतर ब्रिटिशांनी केलेल्या कारवाईत अनेकांना अटक करण्यात आली. त्यापैकी 17 जणांना तुरुंगवासाची शिक्षा, 4 जन्मठेपेची शिक्षा आणि 4 जणांना बिस्मिल, अशफाकुल्ला आणि रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. OIC कार्ड रद्द करण्याच्या नियमांचा विस्तार. गृह मंत्रालयाने ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड रद्द करण्याच्या नियमांचा विस्तार केला आहे, ज्यामुळे जर एखादा कार्ड धारकाला 2 वर्षे किंवा त्याहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल किंवा 7 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यासाठी आरोपपत्र दाखल झाले असेल तर त्यांचे कार्ड रद्द करण्याची परवानगी मिळते. नागरिकत्व कायदा 1955च्या कलम 7D च्या कलम DA अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. NCST I 2.0 केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिल्लीतील सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर्स इन्स्टिट्यूटमध्ये नॅशनल स्टँडर्ड्स ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 2.0 याचे उद्घाटन केले. कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन CBC विकसित केली असून भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम सिव्हिल सर्व्हिसेस घडवणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. मेरी पंचायत ॲप WSIS प्राइज 2025 चॅम्पियन पुरस्कार. मेरी पंचायत या मोबाईल ॲपने नुकताच प्रतिष्ठित वर्ल्ड समिट ऑन दी इन्फॉर्मेशन सोसायटी WSIS प्राइज 2025 चॅम्पियन पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार जिनेव्हा येथील आयोजित WSIS+20 हाय लेव्हल इव्हेंट या कार्यक्रमात सांस्कृतिक विविधता आणि ओळख, भाषिक विविधता आणि स्थानिक आशय या श्रेणी अंतर्गत देण्यात आला. मेरी पंचायत ॲप
पंचायत राज मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने NIC ने विकसित केला आहे. हे ॲप पंचायत अंदाजपत्रके, देयके, विकास योजना आणि निवडक प्रतिनिधीच्या तपशिलापर्यंत रिअल टाइम प्रवेश प्रदान करते. सर्व मतदान केंद्रांवर 1200 पेक्षा कमी मतदार असणारे पहिले राज्य. याची खात्री करणारे बिहार हे पहिले भारतीय राज्य बनले आहे. या निर्णयाचा उद्देश गर्दी कमी करणे आणि निवडणुकीदरम्यान मतदारांची सोय सुधारणे आहे. भारतीय निवडणूक आयोगाने बिहारमध्ये 12,817 नवीन मतदान केंद्रे पोलिंग स्टेशन जोडली आहेत. एकूण मतदान केंद्राची संख्या 77,895 वरून 90,712 पर्यंत वाढवली आहे. पेसा कायदा 1996च्या अंमलबजावणीत मध्य प्रदेशची अग्र पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरियाज 1996 पेसा म्हणजे पेसा कायद्याच्या अंमलबजावणीत मध्य प्रदेश आघाडीवर असून 20 जिल्ह्यांमध्ये 88 आदिवासी विकास खंडांमध्ये हा कायदा प्रभावीपणे लागू आहे. या उपक्रमामुळे आदिवासी समाजाला पारंपरिक चौपाल व्यवस्थेद्वारे स्थानिक पातळीवर वाद सोडवण्याचे अधिकार मिळाले असून पोलीस स्टेशनवरील अवलंबित्व कमी झाले आहे. सिक्कीम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सॅबेटिकल रजा योजना सॅबेटिकल लीव्ह स्कीम सुरू करून ती अशी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. 2023 मध्ये जाहीर झालेल्या धोरणानुसार 5 वर्षे अखंड सेवा असलेल्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. पात्र कर्मचाऱ्यांना 365 ते 1080 दिवसापर्यंत रजा घेता येईल व रजेच्या काळात मूळ पगाराच्या 50% मानधन मिळेल. रजेच्या काळात ज्येष्ठता व सेवा क्रम अबाधित राहील. शासनाला 1 महिन्याच्या नोटीसवर कर्मचाऱ्यांना परत बोलवण्याचा अधिकार राहील. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विधिमंडळ. दिल्ली विधानसभा ही भारतातील सौर ऊर्जेवर पूर्णपणे चालणारे पहिले विधिमंडळ भवन ठरले. विधानसभा इमारतीवर 500 किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पामुळे दरमहा सुमारे 15 लाखांची आणि दरवर्षी सुमारे 1,75,00,000 बचत अपेक्षित आहे. नेट मिटरिंगद्वारे अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये सोडली जाईल व कार्यक्षमतेने वापरली जाईल. तसेच सभागृहाने नॅशनल विधान ऍप्लिकेशन स्वीकारून पेपरलेस कामकाज सुरू केले आहे. आमादेर पारा आमादेर समाधान कार्यक्रम. पश्चिम बंगाल सरकारने शासन थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी आमादेर पारा आमादेर समाधान कार्यक्रम सुरू केला. भागीदारी आधारित शासन व स्थानिक समस्या त्वरित निवारण यासाठी प्रमुख उपक्रम आहे. स्थळावरच तक्रार निवारण आणि नागरिकांना अधिकाऱ्यांशी थेट जोडणे हा कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. ऑपरेशन महाकाल. अवैध पद्धतीने जमीन बळकावणे व खंडणी उकळणाऱ्या टोळ्यांविरोधात कानपूर उत्तर प्रदेश येथे ऑपरेशन महाकाल सुरू करण्यात आले. यामध्ये शासकीय कर्मचारी, जनप्रतिनिधी, पत्रकार अशा प्रभावशाली सहायकांवरही कारवाई देखील समावेश होता. याच्या पहिल्या टप्प्यामध्ये संशयितांची यादी तयार करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये बेकायदेशीर मालमत्ता जप्त करणे व अपराध नोंदवण्यास सुरुवात करण्यात आली. नोटरी पोर्टल. नोटरीज अधिनियम 1952, नोटरीज नियम 1956 अंतर्गत ऑनलाईन सेवा देण्यासाठी नोटरी पोर्टल सुरू केले आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या नोटरीज व भारत सरकार यांना आवश्यक सेवांसाठी हे पोर्टल जोडते. फेसलेस, पेपरलेस, पारदर्शक व कार्यक्षम आहे. सध्या पात्रता पडताळणी व नवीन नोटरीजना डिजिटल स्वाक्षरीत प्रॅक्टिस प्रमाणपत्र सर्टिफिकेट्स ऑफ प्रॅक्टिस देण्याचे मॉड्यूल्स या पोर्टलवर कार्यान्वित आहेत. सभासार. पंचायत राज मंत्र्यांनी सभासार या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांचे अनावरण केले. या साधनांची प्रथम अंमलबजावणी त्रिपुरा येथे झाली. सभासार हे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करून ग्रामसभांच्या बैठकींची एकसमान संचलित कार्यवृत्ती आपोआप तयार करते. पंचायत अधिकारी ग्राम स्वराज लॉगिन द्वारे नोंदी अपलोड करू शकतात. हे साधन AI भाषांतर मंच भाषिणी वर आधारित आहे. ते प्रमुख भारतीय भाषा व इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट अँड समराईज करते. पंचायत
ती संस्था प्रशासकीय यंत्रणा व ग्रामीण विकास प्रकल्पांना तात्काळ बैठकीचे आकलन उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त आहे. डेमोग्राफी मिशन. नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना यांनी उच्चस्तरीय डेमोग्राफिक मिशन जाहीर केले. या मिशनचे उद्दिष्ट बेकायदा घुसखोरी मार्फत भारताच्या लोकसंख्येचे स्वरूप बदलण्याच्या ठरवून केलेल्या कटाला प्रतिबंध करणे आहे. नागालँडचे राज्यपाल गणेशन यांचे निधन. ते वय 80 यांचे 15 ऑगस्ट 1925 रोजी चेन्नईच्या रुग्णालयात निधन झाले. 8 ऑगस्ट रोजी अपघातानंतर त्यांना दाखल करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुभवी नेते असलेल्या तामिळनाडूच्या गणेशन यांनी यापूर्वी राज्यसभा खासदार म्हणून आणि मणिपूरचे राज्यपाल व पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्य दिनी सलग 12 भाषणे देऊन इंदिरा गांधीचा विक्रम मोडला. सलग 17 भाषणे देणाऱ्या जवाहरलाल नेहरू नंतर ते दुसरे सर्वात जास्त भाषण देणारे व्यक्ती बनलेले आहेत.